ज्या ठिकाणी पंढरीतील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व वैवाहिक समारंभ साजरे होतात, तसेच वारी काळात असंख्य वारकरी भाविकांचा मुक्काम असतो, अशा पंढरपूर पुणे रोडवरील इसबाव येथील श्रीराम मंगलधाम या मंगल कार्यालयाच्या समोरील पत्राशेड मोडखडीस आल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे। परंतु हे काम अवैध असल्याची चर्चा सुरू झाल्याने सदर मंगल कार्यालयाची मालकी असलेल्या सर्वेश्वर वारकरी मंडळ दत्त देवस्थान सासणी या ट्रस्टच्या वतीने खुलासा करण्यात आलाय। सदर मंगल कार्यालय एका व्यक्तीस काही वर्षांसाठी करारावर चालवण्यास दिले होते, परंतु हा करार संपल्यानंतर आम्ही या मंगल कार्यालयातील काही भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून सर्व काही कायद्याच्या चौकटीत राहून अधिकृतरित्या काम सुरू असल्याचा खुलासा यावेळी सदर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त निलेश जोशी यांनी केलाय। नमस्कार, मी निलेश अशोक जोशी, सर्वेश्वर वारकरी मंडळ दत्त देवस्थान सासणी या नोंदणीकृत ट्रस्टचा मुख्य विश्वस्त। 2016 ते 2021 या 5 वर्षाच्या कालावधीत पंढरपूर येथील स्थानिक रहिवासी श्रीयुक्त राजेश परमानंद चौधरी या व्यक्तीस ही धर्मशाळा आम्ही चालवायला दिली होती। 2021 साली त्यांच्याबरोबर करार संपल्या कारणास्तव त्यांच्याकडनं आम्ही धर्मशाळा काढून घेतली। काढून घेतल्यानंतर तिथे बरंचसं मेंटेनन्सचं काम होतं आणि त्या मेंटेनन्सच्या कामामध्ये एक पत्र्याची शेड होती। ती शेड पण नादुरुस्त झाल्या कारणामुळे त्या शेडचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे। पंढरपुरामध्ये आषाढी वारी आणि इतर वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी येत असतात, त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय व्हावी या एक चांगल्या हेतूने हे सदर काम आम्ही करत आहोत। आणि श्रीयुत राजेश परमानंद चौधरी यांना 2016 ते 2021 या कालावधीमध्ये धर्मशाळा भाड्याने दिली असता त्याचा 5 वर्षाचा टॅक्स त्यांनी थकीत ठेवला आहे। त्या टॅक्समधला बरीचशी रक्कम आम्ही भरलेली आहे, थोडीफार रक्कम भरण्याची बाकी आहे। तर ती रक्कम आम्ही लवकरात लवकर भरून जे काय कायद्याच्या बाबींमध्ये बसणाऱ्या गोष्टी आहेत त्याची पूर्तता करतो। तत्पश्चात काही हितशत्रू जाणते अजाणतेपणी हेतुपुरस्सररित्या संस्थेला नाहक बदनाम करत आहेत। तर अशा प्रकारची बदनामी थांबवून सदर जी जागा आहे, जी ट्रस्ट आहे, तिचा योग्य अभ्यास करून मग त्याच्यावर कुठल्या तरी प्रकारचं विधान करा ही नम्र विनंती करतो। धन्यवाद।